त्यांचा घर पडून 4 दिवस होत आहे. त्यांच्या घराकडे ना ग्रामपंचायतचं आता पण दुर्लक्ष आहे. यांचा मोठा मुलगा रोज चालला, 4 दिवस झाला ग्रामपंचायतमध्ये चालला, तरी यांच्याकडे कोणी लक्ष नाही देत आहे. एकदा ऐकून घेऊ काय म्हणतात. ग्राम पंचायतीमध्ये गेलो मी. गेलो तर सरपंच का बाई काय म्हणली, पैसे नाही म्हणली, नाल्या काढत नाही, पैसे नाही म्हणली. मग मी काय म्हणलं, काही पैसे नसेल तर मग आम्ही चंदा मागून नाल्या काढतो म्हणून मी म्हणलो. इतका आमचा अन्याय करायला लागला, इतका पाणी आला, आता आम्ही कसं करावं, कुठे राहावी, आम्हाला जागा नाही, घर नाही, पाऊस तर रोज या लागला, आता कसं वाचू आम्ही, लहान लहान लेकरं आहे, सर्प निघा लागले, विचू निघा लागले, पायात या लागले, आता कसं करू बापू, वाचू आम्हाला. रडू नका, रडू नका. तुम्हाला तुमचा वार्ड नंबर भेट द्यायला आला का? रडू नका. माय बापू म्हणून सरपंच केले आम्ही. सरपंच बाईने आले का? काय लागले आम्हाला, 100-500 रुपये देऊन आम्हाला एक येते कानकोंडी. आता आमच्या घरी नाही या लागले, आम्ही कसं वाचू, ज्वारी भिजून गेले, तांदूळ भिजून गेले, मिरच्या सर्व खराब झाले. काय घरात सरपंच बाई येऊन नाही बघितले सरपंच का? बाई नाही आले रे दादा, आमचे पण नाही आले. गरम पंचायत कोणी नाही आले, आम्ही काय वाचू, लहान लहान लेकरं. आता कसं करू, एवढं मोठं नुकसान झाला. तुम्ही बघता गावकऱ्यांनो, तुम्ही कृपया करून याला काही ना काही मदत करावी, कारण की आपल्या ग्रामपंचायतीवर पैसा नाही म्हणते. लोक एक बी नाही आले, सडकीवर उभं राहून पाहून गेले म्हणते, आम्हाला पत्ता नाही आहे, कसं करावं आता. ह्या मांडीच्या ग्रामपंचायतला वाली कोणीच नाही आहे, कोणी ज्याची नाही. त्याची मनमानी करताय, ज्यांच्या त्याच्या घरात सुखी नाही. आमची ती